चांदोरे सोशल फाउंडेशन पुणे। या चालू सामन्यात नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमीनं बाबुराव चांदोरे सोशल फाउंडेशन पुणे या संघावरती मात केले आणि पुढील फेरीसाठी पात्र ठरतोय। विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन। नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी नंदुरबार। धन्यवाद। या स्पर्धेच्या निमित्ताने अमोलजी संतोष शिर्केंचा सन्मान। यस सर। या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मोठे खेळाडू आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो। जसे खेळाडू ज्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा असणारा माजी राष्ट्रीय खेळाडू म्हणून आपण पाहतो, त्यांची असणारी कारकीर्द आपण जर पाहिली तर थक्क करणारी कारकीर्द आहे आदरणीय संतोषजी शिर्के यांनी। अनेक राष्ट्रीय स्पर्धांचा असणारा अनुभव त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे। सुरुवातीला 2023 साली ठाणे महानगरपालिकेचे असणारे प्रशिक्षक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं। 2022, 29, 69व्या ज्येष्ठ महिला राष्ट्रीय निवड समिती सदस्य ठाणे येथे। त्यानंतर 71वी राष्ट्रीय पोलीस कबड्डी स्पर्धा जी पुणे येथे संपन्न झाली। बीच कबड्डी स्पर्धा आंध्र प्रदेश असेल, त्याचबरोबर इंदोर मध्य प्रदेश असेल। 41वी राष्ट्रीय कुमार गटाची स्पर्धा केरळ येथे असेल। महाकबड्डी लीग पर्व पहिल्यासाठी रायगडसाठी डायनामोसाठी ज्यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली। बीच कबड्डी स्पर्धा जी 2013ला गोवा येथे झाली। 22वी किशोर गट राष्ट्रीय स्पर्धा जम्मू काश्मीर असेल, त्याचबरोबर 35वी ज्युनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तामिळनाडू, 14वी किशोर राष्ट्रीय स्पर्धा हिमाचल प्रदेश हरियाणा, अशा अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांना आपण पाहिलं त्या चिपळूण तालुक्यातल्या सुपुत्र आहेत। चिपळूणच्या निंदवजी क्रीडा मंडळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू आणि आपल्या सर्वांना अभिमान असणारं व्यक्तिमत्व आहे। सध्या ठाणे महानगरपालिकाच्या महिला संघाचा असणारं प्रशिक्षक आहेत, नेतृत्व करतात आणि अभिमानासोबत बाद म्हणजे संपूर्ण देशातल्या अनेक स्पर्धांमध्ये सध्या ठाणे महानगरपालिकेचं असणारं वर्चस्व असं। तर टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया। विनंती आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय रमेशभाई कदम सर यांच्या शुभास्ते आपल्या चिपळूणचे सुपुत्र राष्ट्रीय प्रशिक्षक आदरणीय सन्मान्य संतोषजी शिर्के यांना आपण सन्मानित करतोय। अनेक मोठ्या स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत। बिहार असेल, तामिळनाडू असेल, मध्य प्रदेश असेल, 2024ला नागपूर, अकोला, कर्नाटक, त्याचबरोबर पुन्हा एकदा तामिळनाडूतल्या असणाऱ्या 2 राष्ट्रीय स्पर्धा, अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र 2023-24। खूप अभिनंदन आदरणीय सन्मान्य संतोषजी शिर्के। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित आलात। सध्या ओम स्पोर्ट्स अकॅडमी याच्या माध्यमातून खेळाडूंना ते प्रशिक्षण देत आहेत, अनेक युवा खेळाडू घडवत आहेत ते सन्मान्य संतोषजी शिर्के। थँक्यू। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमदार रमेशभाई कदम आपल्याला विनंती आहे, आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती जो सामना सुरू होणार आहे त्यांचा ओळख परेड करण्यासाठी सन्मानपूर्वक यायचं आहे। रमेशभाई कदम यांच्यासह सुभाषराव शिंदे आपल्याला विनंती आहे, आपण रमेशभाई, संजय कदम आपल्याला देखील विनंती आहे, संतोष दादा आपल्याला विनंती आहे, आपण खेळाडूंची ओळख करण्यासाठी चालायचं आहे क्रीडांगण क्रमांक 1 च्या दिशेने। क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण जर पाहिलं तर महत्त्वाची असलेली लढत त्या ठिकाणी जरूर होते। स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर आणि प्रतिस्पर्धी असणारा संघ अर्थात ओम कबड्डी संघ कल्याण ठाणे यांच्या दरम्यानची लढत त्या ठिकाणी होईल। क्रीडारसिकांच्या माहितीसाठी महत्त्वाचा असणारा संघ आहे अर्थात दोन्ही ओम कबड्डी संघ ठाणे अर्थात शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी प्रशांत चव्हाण, त्याचबरोबर गिरीश नाग जे सध्या वरिष्ठ क्रीडा अधिकारी या पदावरती कार्यरत आहेत, यांचा असणारा संघ आपण पाहतोय। तर त्या खेळाडूंची असणारी या ठिकाणी आपण ओळख करून देऊया। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रसाद बोंबले, प्रसाद पवार, यश उपाले, कुंदन शर्मा, संदीप यादव, मंदार कोट, प्रशांत कुमार, आर्यन फुटक, श्रीजित कुंदर, महेश झुंझुरवार, त्याचबरोबर रक्षित कुंदर आणि अक्षय बोपी। या संघाचे संघटक आहेत प्रदीप पवार, त्याचबरोबर मॅनेजर प्रशांत चव्हाण यांचा असणारा चमू। आमचं दमदार जम्बो पंच पॅनल या ठिकाणी आपण पाहत असताना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची निगडीत असणाऱ्या या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपण बोलूया
स्वस्तिक मुंबई उपनगर या संघाकडे राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रो कबड्डी स्टार आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू अर्थात अरकम शेख, त्याचबरोबर राज साळुंखे, अक्षय बर्डे, ऋतिक कांबळी, आदिनाथ गायकवाड, सिद्धेश पांचाळ, अभित चव्हाण, सुजल सावंत, तुषार शिरसाट, साईराज साळुंखे, निशान गावडे आणि अनुभय रेडकर यांचा असणारा संघ. आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश शिंदे प्रो कबड्डी स्टार व्यावसायिक संघ भारत पेट्रोलियम यांचा असणारा संघ आहे अर्थात स्वस्तिक मुंबई उपनगर. आदरणीय भाईंच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी आपण नाणेफेक करतोय. दोन्ही संघाचे संघनायक फक्त पुढे या. एका बाजूला आपण पाहतोय आदिनाथ गायकवाडला, तर दुसऱ्या बाजूला यश उपाळे, ओम कबड्डी संघ कल्याण ठाणे. पुढच्या देखील लढती अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे. त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय चंदूकाका जगताप हा देखील एक महत्त्वाचा असणारा संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना या स्पर्धेत देखील एक कडवं आव्हान ज्या संघानं निर्माण केलं. 3 प्रो कबड्डी स्टार्स ज्या संघातून आपण पाहतोय तोच असणारा संघ अर्थात चंदूकाका जगताप. आदरणीय भाईंच्या शुभास्ते मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी आपण ओळख परेड करतोय. या संघाची प्रतिस्पर्धी संघ आहे मिडलाईन फाउंडेशन रायगड अर्थात SM पटेल फाउंडेशन यांच्या माध्यमातून या संघाला आपण पाहतो. आदरणीय भाईंच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या साक्षीनं हे दोन्ही महत्त्वाचे संघ आपण पाहत असताना एका बाजूला पुणे जिल्ह्यातला असणारा महत्त्वाचा संघ, तर दुसऱ्या बाजूला रायगड मिडलाईन कर्जतचे असणारे बरेच खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आपण भारतीय संघाच्या असणाऱ्या जे NIS राहिलेले आहेत, फिटनेसचे असणारे कोच राहिले ते अनिकेत म्हात्रे यांचा असणारा हा चमू आहे. तो SM फाउंडेशन नांदेड. मोठे खेळाडू एक दर्जेदार संघ आणि त्यांच्या दरम्यानचे असणारे लक्षवेधी लढत आपण पाहणार क्रीडांगण क्रमांक 1 वर. चंदूकाका जगताप क्रीडा प्रतिष्ठान सासवड, ज्याच्यामध्ये तुषार दवडे, समीर ढोकळे आणि आकाश दिसले असे 3 प्रोचे असणारे स्टार्स या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. बघूया काय घडतंय, येणारा काळ ठरवणार. या स्पर्धेच्या निमित्तानं कुणाचं आव्हान राहत आहे हे काही क्षणात आपल्याला चित्र जरूर समजणार आहे. उद्या स्पर्धेचा असणारा अंतिम दिवस आहे. आज आपण उपांत्य पूर्व फेरीच्या असणाऱ्या लढतींपर्यंत आपण जाणार आहोत. बघूया आपापल्या गटातील मातब्बर संघात नमवत कोणते संघ उपांत्य पूर्व फेरीत जातात आणि या उपांत्य पूर्व फेरीतल्या असणाऱ्या लढती किती लक्षवेधी होतात आणि त्यातून उद्याच्या दिवशी ज्या उपांत्य फेरीच्या 2 महत्त्वाच्या लढती आणि अंतिम फेरीचा असणारा सामना यात खेळण्यासाठी कोणते 2 संघ पात्र होतात आणि या स्पर्धेच्या अजिंक्य पदावरती कोण नाव कोरतो येणारा काळ ठरवणार मित्रांनो. उद्याचा दिवस देखील अत्यंत महत्त्वाचा. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या या क्रीडा नगरीचं प्रायोजकत्व देणारे श्रीयुत अशोक बाबाजीराव शिंदे आपल्याला विनंती आपण पुढे या. आपण क्रीडांगण क्रमांक 2 जे बघतोय कैलासवासी बाबाजीराव रामाजीराव शिंदे स्मृती क्रीडांगण क्रमांक 2 आणि यांचं सौजन्य श्री अशोक बाबाजीराव शिंदे. विनंती करतो समीर कदम आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा अशोक बाबाजीराव शिंदे यांचा. त्यांचे सुपुत्र गणेश अशोकराव शिंदे आपण उपस्थित असाल आपण देखील पुढे या. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे गणेश अशोकराव शिंदे आपण देखील जर उपस्थित असाल तर आपण देखील पुढे या. तसेच एअर इंडियाचे अधिकारी दीपक बाबाजीराव शिंदे इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आपण पुढे या. आपला देखील सन्मान ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही करू इच्छितो. श्री दीपक बाबाजीराव शिंदे कर्मचारी अधिकारी एअर इंडिया एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया
हॅलो. साखळीतला ब गटाचा सामना नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी नंदुरबार गुरुकुल चिपळूण रत्नागिरी दोन्ही संघांसाठी खेळण्यासाठी पहिला पुकार आहे. नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी नंदुरबार गुरुकुल चिपळूण रत्नागिरी फर्स्ट कॉल. तसेच आमच्या मुंबई मंडळाचे आमचे सहकारी प्रशांत शांताराम कदम शिवसेनेचे पदाधिकारी जोगेश्वरी येतील, त्यांचा देखील आम्ही इथे सन्मान करतोय. प्रशांत शांताराम कदम आपल्याला देखील विनंती, आपण पुढे या. सुधीर जाधव आपल्याला विनंती आहे, प्रशांत शांताराम कदम यांचा देखील आपण सन्मान करा. जोगेश्वरी येथील शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि ग्रामस्थ क्रीडा मंडळ मुंबईचे एक आमचे सहकारी आहेत. पियुष रघुनाथ कदम ज्यांचं मोलाचं सहकार्य आमच्या स्पर्धेसाठी असतं, आमचा युवा सहकारी आहे ग्रामस्थ मुंबई संघाचा मंडळाचा पियुष रघुनाथ कदम, आपल्याला विनंती, आपण पुढे या. सामन्याला सुरुवात होते. क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण पाहतोय लढत आहे SM फाउंडेशन नांदेड मिडलाईन रायगड. हॅलो. यानंतर मी मगाशी उद्घोषित केल्याप्रमाणे साखळीतला शेवटचा सामना असेल. या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक सन्माननीय श्री प्रतापजी शिंदे सर यांच्या सूचनेनुसार या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांच्या माहितीसाठी यानंतर साखळीचे सर्व सामने संपुष्टात येतील. त्यानंतर साखळीचा गुणतक्ता आपल्यासमोर अनाऊन्स केला जाईल आणि आजच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनलचे 4ही सामने खेळवले जातील याची सर्व संघांनी नोंद घ्या. उपांत्य फेरीचे बाद फेरीचे 4ही सामने आजच्या सत्रामध्ये संपवले जातील याची सर्व संघांनी नोंद घ्या. आपण या क्रीडा नगरीचा ताबा सोडताना कोणीही पंचकक्षाशी संमती घेतल्याशिवाय आपण भोजन कक्षाकडे जायचं नाहीये. आजच्या सत्रामध्ये आपल्याला उपांत्य फेरीचे सामने संपुष्टात आणायचे आहेत याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. पियुष रघुनाथ कदम आपल्याला विनंती, आपण पुढे या. त्यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. शिवाजी गोटल पुढे या. पियुष रघुनाथ कदम हे आपले सगळे ग्रामस्थ क्रीडा मंडळ मुंबई, ग्रामस्थ मंडळ मुंबईचे सगळे आमचे सहकारी आहेत, चाकरमानी आहेत. मुंबई येथे वास्तव्यास असतात आणि गावच्या सर्व सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांसाठी त्यांचा नेहमीच आम्हाला पाठबळ असतं आणि त्यांच्या योगदानाने आपण ही स्पर्धा आयोजित करतो आणि संपन्न करतो. येस, वेलकम मंगेशजी. मंगेश गोटल आमचे पुणे येथील वास्तुविशारद आणि आमच्या मंडळाचे बॅकबोन मंगेश मारुती गोटल, वेलकम सर. संजय जोशी आपलं देखील स्वागत आहे. हे पुणे मंडळ देखील खूप 2 महिने गेले खूप परिश्रम करतं या स्पर्धेच्या नियोजनासाठी आणि त्यांचं देखील फार मोठा सिंहाचा वाटा या स्पर्धेसाठी. अनंत पालकर यांच्या स्मरणार्थ आम्हाला प्रायोजकत्व दिले. अशोक पालकर, रमेश पालकर आणि रवींद्र पालकर यांचा देखील आम्ही सन्मान करू इच्छितो. आपल्याला विनंती, आपण देखील या. तसेच मोरोणे गावचे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे अधिकारी, माजी अधिकारी शिवाजीराव शिंदे इथे उपस्थित आहेत. सुभाषराव शिंदे आपल्याला विनंती करतो, आपण त्यांचा देखील सन्मान करा. शिवाजीराव शिंदे मोरवणे, LICचे माजी अधिकारी. कडपोलीचे माजी उपसरपंच आदरणीय शैलेशजी पवार या ठिकाणी क्रीडा रसिकांमध्ये उपस्थित आहे. आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने यावं. आदरणीय सन्मान्य शैलेशजी पवार, माजी उपसरपंच खडपोली. या स्पर्धेच्या निमित्तानं बाबुराव चांदुरे सोशल फाउंडेशन पुणे
चा असणारा राष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेच्या चिपळूण निमित्ताने गावचा सुपुत्र ऋषिकेश भोजने आपणास विनंती आपण देखील व्यासपीठाच्या रेषांचा ऋषिकेश भोजने. स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या ओळी गावचा एक माजी खेळाडू आणि ज्याने रत्नागिरी जिल्हा संघाचं नेतृत्व केलं असे दीपक शिंदे इथे उपस्थित आहेत. संदीप बोर्ड आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दीपक शिंदे या कबड्डीच्या माजी खेळाडूचा आपण सन्मान करूया. दीपक शिंदे ओळी ज्याने रत्नागिरी जिल्ह्याचं समर्थपणे नेतृत्व केलं आणि ओळी गावाला बिलॉंग करणारे दीपकराव शिंदे आपलं देखील स्वागत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने संदीप भुवड आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तुषारजी सलग 11 वर्ष रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारा हा एक माजी खेळाडू आहे. जरा टाळून झालं दीपक शिंदेसाठी. दसपडीतल्या ओळी गावचा असणारा सुपुत्र अर्जुनवीर अशोकराव शिंदे यांच्या भूमीतले असणारा खेळाडू अशोक पालकर आपल्याला विनंती आपण पुढे या. संदीप भुवड आपल्या शुभ हस्ते अशोक पालकर यांचा देखील आपण सन्मान करूया. हा सर्व त्यांच्या बंधूंचा सन्मान आहे. रमेश पालकर असतील, रवींद्र पालकर असतील आणि रमेश पालकर असतील, अशोक पालकर असतील. या महिला भगिनींना विनंती आहे गॅलरीच्या उजव्या साईडला खूप जागा मोकळी आहे. गॅलरीच्या उजव्या बाजूला मला खूप मोकळी जागा दिसते. आपण व्यवस्थित त्या गॅलरीमध्ये बसून घ्यायचे. राजू देवरुखकर आमचे ग्रामस्थ आहेत. राजू देवरुखकर यांचा सन्मान करण्याची विनंती मी संदीप भुवड यांना करतो. राजू देवरुखकर मुंबई मंडळाचे आमचे सदस्य आहेत आणि या आमचे हितचिंतक आहेत, पिलर आहेत. राजू देवरुखकर या स्पर्धेसाठी खास मुंबईतून आमचे जे चाकरमाने आले त्यांच्यातलेच एक आहेत आणि ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपूरला ज्यांचं नेहमीच सहकार्य असतं असे श्रीयुत राजू देवरुखकर. उपस्थित सर्व मान्यवरांचा ग्रामस्थांचा असणारा सन्मान करणं, कारण ही स्पर्धा यशस्वी करत असताना या सगळ्यांच्या योगदानातून ही स्पर्धा आयोजित करतो आणि त्यामुळं प्रत्येकाविषयी ऋण व्यक्त करण्याची असणारी परंपरा आपली ग्रामस्थ खडपोली यांची आहे. ॲडव्होकेट मयूर श्रीधर कदम, हरीश श्रीधर कदम आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. ॲडव्होकेट मयूर श्रीधर कदम आमच्या मुंबई मंडळाचे जे एक पदाधिकारी आहेत आणि ॲडव्होकेट देखील आहेत. मुंबई ते डोंबिवली ते प्रॅक्टिस करतात, मुंबई हायकोर्ट असे मयूर श्रीधर कदम आपल्याला विनंती आपण पुढे या. आणि त्यांचे बंधू हरीश श्रीधर कदम आपला आम्ही सन्मान करू इच्छितो. आपल्याला विनंती आपण पुढे या. या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य पंच मंडळाचे सदस्य आंतरराष्ट्रीय पंच सन्मान नितीन उर्फ मुन्ना कदम यांचं आगमन होत आहे. त्यांच्या समवेत रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी आदरणीय सन्मान्य विकास उर्फ भाऊ पवार यांचं देखील आगमन होत आहे. राष्ट्रीय पंच सन्मान्य सूरज पवार त्याचबरोबर समीर कालेकर या दोन्ही पंचांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सन्मान्य नितीन उर्फ मुन्ना कदम, सन्मान्य विकास उर्फ भाऊ पवार, आदरणीय सूरजजी पवार, सन्मान्य समीरजी कालेकर. ओळे मित्रांनो, क्रीडांगण क्रमांक 2 वरची असणारी लढत अत्यंत महत्त्वाची आपण पाहतोय. आदिनाथ गायकवाड आक्रमणासाठी आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती प्रो कबड्डी स्टार आपण पाहतोय, ज्याला आपण युवाच्या माध्यमातून पाहिलं. पुणे ग्रामीणचा गुणवान खेळाडू आकाश दिसलाय. पुढच्या सन्मानाकडे आपण जाऊया. श्रीयुत वसंत नारायणराव शिंदे आपल्याला विनंती आपण पुढे या. श्रीयुत एकनाथ कदम आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. वसंत नारायणराव शिंदे मुंबईचे आमचे ग्रामस्थ आहेत.
आणि या स्पर्धेसाठी देखील मोलाचं सहकार्य आहे. एकनाथ कदम आपल्याला विनंती आहे, आपण आपल्या शुभहस्ते सन्मान करा वसंत नारायणराव शिंदे यांचा. या स्पर्धेसाठी मोठं योगदान आमच्या सगळ्या मुंबईकर मंडळींचं आहे आणि त्यामधीलच एक आमचे वसंत नारायणराव शिंदे. हा रोहन जरा आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहन नलावडे शिरगावचे आमचे सहकारी आहेत, इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी करतो ऋषिकेश कदम यांना. मध्यभागी या. रोहन नलावडे आमचे सहकारी आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये रोटरॅक्ट क्लबच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो असे रोहन नलावडे. तसेच ओळी गावचे एक माजी खेळाडू आहे, उपनगरला बिलॉंग करणारे संतोष शिंदे. आपल्याला विनंती आपण पुढे या. आपला देखील इथं सन्मान केला जातोय. ओळी गावचे श्री संतोष शिंदे. शैलेश पवार खडपोलीचे माजी सरपंच उपसरपंच आहेत, आपलं देखील स्वागत आहे. सकाराम पवार, दत्ताराम कदम आपलं देखील स्वागत आहे. आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न पहा. चिपळूणच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले. ग्रामस्थ खडपोली यांची मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. यंदा या स्पर्धेची असणारी दुसरी सायंकाळ नेत्रदीपक अशा लढती आपण पाहतोय. मंगेश गोटल आपल्याला विनंती करतो, आमच्या खडपोलीचे प्रतिष्ठित उद्योजक आणि ज्येष्ठ ग्रामस्थ मार्गदर्शक एकनाथ बाबाजी कदम, खूप मोठं आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला असतं, त्यांचा सन्मान करा. मंगेश गोटल, एकनाथ बाबाजी कदम. अरे नमस्कार, या वेलकम. आमच्या मुंबईचे सर्व आमचे ग्रामस्थ रोहित संतोष केराडे, वेलकम रोहित. आणि संजय अर्जुन केराडे मुंबई ग्रामस्थ मंडळाची आपल्याला विनंती आहे, आपण स्थानापन्न पहा. ऋषिकेश भोजने आपणास विनंती, आपण व्यासपीठाच्या दिशेने. ऋषिकेश भोजने, बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशन पुणे. पुणे येथील आमचे ग्रामस्थ संजय जोशी आपल्याला विनंती, आपण पुढे या. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतो. मंगेश गोटल यांना. संजय जोशी, संजयजी पुढे या. त्याच्यानंतर रवींद्र चांदिवडे, याच्या पुढचा सन्मान आपला असेल, आपण देखील सज्ज राहा. पुणे ग्रामस्थ मंडळाचे आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी आहेत. या स्पर्धेसाठी देखील खूप मोठं सहकार्य आमच्या ग्रामस्थ मंडळ पुणेचं आहे. त्याच्यामधीलच एक संजय जोशी, मंगेश गोटल यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. रवींद्र चांदिवडे आपल्याला देखील विनंती, आपण पुढे या, आपला देखील सन्मान केला जाईल. साखळीतल्या यानंतरच्या लढतीसाठी दुसरा पुकार नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी नंदुरबार वर्सेस गुरुकुल चिपळूण रत्नागिरी. दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार. सेकंड कॉल नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी नंदुरबार, गुरुकुल चिपळूण रत्नागिरी. दुसरा पुकार. रवींद्र नारायण चांदिवडे देखील आमचे एक ज्येष्ठ सहकारी आहेत. ग्रामस्थ मंडळ पुणेच्या माध्यमातून अनेक धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये खडपोलीच्या या सर्व कार्यक्रमांसाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. श्री संजय अर्जुन केराडे, नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, त्यांना देखील मी पुढे बोलवतो आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. प्रकाश देवरुकर यांना. संजय अर्जुन केराडे, प्रकाश देवरुकर आपल्याला विनंती, आपण सन्मान करा. मुंबई येथून या स्पर्धेसाठी खास उपस्थित आणि या संपूर्ण आपल्या गावातील धार्मिक आणि सामाजिक क्रीडा कार्यक्रमासाठी मोठं योगदान. रोहित संतोष केराडे, आपले संतोष केराडे बुरुमोडे यांचे चिरंजीव, यांना देखील विनंती करतो, आपण पुढे या, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतो मी. रोहित संतोष केराडे. रमेश श्रीपद पवार आपल्याला विनंती आहे, आपण देखील सज्ज व्हा. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपला देखील इथे येतो जे सन्मान केला जाईल. रमेश श्रीपद पवार मुंबई मंडळाचे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांचं खूप मोलाचं असं योगदान आहे, श्रीयुत रमेश श्रीपद पवार.
तसेच आमचे स्थानिक मंडळी ते सहकारी आमच्या इथे उपस्थित आहेत. श्री सखाराम पवार आपल्याला विनंती आपण पुढे या, यांचा सन्मान करण्याची विनंती मी करतो. ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीच्या वतीने श्रीयुत सखाराम पवार. राजू पाटणकर आपल्याला विनंती आहे. निलेश आपल्याला देखील विनंती, आपण शैलेश पवार माजी उपसरपंच खडपोली यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. शैलेश कृष्णा पवार माजी उपसरपंच खडपोली. सर्व स्थानिक खडपोलीतली मंडळी यांचं नेहमीच सहकार्य असतं, नेहमीच सहभाग असतो सर्व धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये, आणि त्यांची उपस्थिती आपल्या या कार्यक्रमासाठी लाभली. त्या सर्वांचं आम्ही ऋणी आहोत आणि त्यांचा आम्ही सन्मानित करतोय. दत्ताराम कदम आपल्याला देखील विनंती, आपण पुढे या. निलेश आपण दत्ताराम कदम यांचं देखील स्वागत करा. मित्रांनो, मध्यंतरापर्यंत आपण थांबतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वर मध्यंतराची गुणसंख्या जाणून घेऊया. SM पटेल फाउंडेशन नांदेड अर्थात मिडलाईनचा असणारा चमू आहे. पवन आडेचा चमू गुणसंख्या 15. तर दुसऱ्या बाजूला चंदूकाका जगताप क्रीडा प्रतिष्ठान सासवड पुणे, तुषार अदवडे समीर ढोकळेचा संघ, गुणसंख्या आहे 11. 4 गुणांची असणारी आघाडी मध्यंतरापर्यंत SM पटेल फाउंडेशन मिडलाईन संघाकडे. श्रीयुत केतनजी पवार इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतो. ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीच्या पदाधिकाऱ्यांना श्रीयुत केतनजी पवार. श्रीयुत रणजित नवनाथ धुमाळ आणि सागर नवनाथ धुमाळ या स्पर्धेसाठी मोठं आर्थिक योगदान. आपल्याला विनंती, आपण पुढे या. पुणे येथे कार्यरत असणारे रणजित नवनाथ धुमाळ आणि बंधू. सचिन बाळकृष्ण चांदिवडे मध्य रेल्वेमध्ये कार्यरत असणारे आमचे मुंबई मंडळाचे एक महत्त्वाचे पदाधिकारी सहकारी, यांचं देखील मोठं योगदान आहे. स्पर्धेसाठी सन्मानित करण्याची विनंती करतो. सचिन बाळकृष्ण चांदिवडे वेस्टर्न रेल्वे इथे कार्यरत आहेत. सुरेश श्रीपत कांगणे आपल्याला विनंती, आपण व्यासपीठाच्या दिशेने या. सुरेश श्रीपत कांगणे. निलेश आपण सचिन चांदिवडे यांना देखील सन्मानित करा. वेस्टर्न रेल्वे इथे कार्यरत असणारे सचिन बाळकृष्ण चांदिवडे. रवींद्र गोटल आपल्याला विनंती, आपण व्यासपीठाच्या दिशेने या. रवींद्र गोटल मुंबई. येस संदीप सीताराम कदम सैन्य दलामध्ये. हॅलो, संदीप सीताराम कदम तळेवाडी इथले आपला युवक आहे आणि भारतीय सैन्य दलामध्ये म्हणजेच इंडियन आर्मीमध्ये सेवा बजावतोय. सुटीसाठी आलाय आपल्या आईचं दर्शन, सुकाई देवीचं दर्शन घेण्यासाठी. त्याचा देखील आपण सन्मान करूया. संदीप सीताराम कदम भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावणारा आपला एक सहकारी. सन्मान करण्याची विनंती करतो. निलेश कदम, संदीप गंगाराम कदम. जोरदार टाळ्या वाजूया. भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणाऱ्या आपल्या जवानाचा जो बिलॉंग करतो खडपोली तळेवाडीला, संदीप सीताराम कदम. खडतर परिस्थितीमध्ये आपल्या देशाचं संरक्षण करत असतात ही मंडळी आणि त्यांचा आपल्याला नेहमीच अभिमान असतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करणारी सगळी मंडळी आणि त्यांचा आपल्याला नेहमी अभिमान असला पाहिजे. मंगेश बापूराव शिंदे, बापूजीराव शिंदे आपल्याला विनंती, आपण व्यासपीठाच्या दिशेने या. मंगेश बापूजीराव शिंदे. मगाशीच म्हटल्याप्रमाणे यात्रेच्या निमित्ताने अनेक युवक युवती जे देशभरामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतात
शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्ज्वल करतात अशी आपल्या इथं युवक युवती उपस्थित आहेत आपल्या यात्रेच्या निमित्ताने. त्यातीलच एक नाव रिद्धी नारे. रिद्धीचं नाव काय पूर्ण? कंपनी सेक्रेटरी. खूप कठीण परीक्षा मानली जाते आणि खूप महत्त्वाचं जबाबदारीचं पद असतं कॉर्पोरेटमध्ये. कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या माणसांना नक्की माहीत असेल. CS खूप कमी जण होतात. कंपनी सेक्रेटरी एक महत्त्वाचं पद असतं, रिपोर्टिंग टू टॉप अथॉरिटी ऑफ कंपनी. आणि अशीच परीक्षा पास केलेली आणि कार्यरत असणारी रिद्धी अरविंद कदम, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या, तिचा आपण टाळ्या वाजवून सन्मान करूया. आपल्या खडपोलीची नररत्न आहेत आणि इन्स्पिरेशनल आहेत युवतींसाठी. रिद्धी अरविंद कदम, कंपनी सेक्रेटरी, मुंबई येथे कार्यरत असणारी, तिचा सन्मान आपण करूया. हॅलो, साखळीच्या आपल्याला विनंती करतो या आपल्या रिद्धीचा आपण सन्मान करूया. महिला वर्गाला विनंती आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या कर्तृत्ववान युवतीसाठी. कंपनी सेक्रेटरी आहे, तिचे पिताश्री अरविंद कदम. आपल्याला विनंती आपण देखील पुढे या. पुरुष मंडळींनी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रिद्धीसाठी. हॅलो हॅलो, यानंतरच्या साखळीतल्या शेवटच्या सामन्यासाठी थर्ड अँड फायनल कॉल. नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी नंदुरबार, गुरुकुल चिपळूण, दोन्ही संघांसाठी तिसरा आणि अंतिम पुकार. मैदान क्रमांक 2 वरती हा सामना होईल. सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच सनी पाटील, पंच महादेव माने, सचिन नागती, गुणलेखक स्नेहल ओक, सहाय्यक गुणलेखक युवराज गावडे, रोशन माचिवले, तिसरी चढाई पूजा तांबट, टाइम मशीन प्रकाश इंगळे. सुरेशजी कांगणेत उपस्थित आहेत. मंत्रालयामध्ये कार्यरत असणारे आपल्या खडपोली ग्रामस्थ मंडळाचे एक सन्माननीय सदस्य, त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतो ग्रामस्थ क्रीडा मंडळातर्फे. तुझा एक सन्मान चिन्ह पुढे येऊ देत. सुरेश कांगणे साहेबांचा आपण सन्मान करतोय. वैष्णवी अंकुश कदम, विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने चला. खडपोलीची असणारी सुकन्या आहे वैष्णवी अंकुश कदम, आपण व्यासपीठाच्या दिशेने या. सन्माननीय सचिनजी सकपाळ दादर, आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने या. सचिनजी सकपाळ दादर. या स्पर्धेच्या निमित्तानं रत्नागिरी ST या संघाकडून ज्यांना आपण पाहिलं, संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण एक सुवर्ण महोत्सवी परंपरा असणारं मंडळ आहे. त्या मंडळाचे असणारे विद्यमान सेक्रेटरी आहेत महाराष्ट्रातले एक माजी कबड्डीपट्टू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो. सध्या महाराष्ट्र राज्य पंच मंडळ सदस्य आणि आंतरराष्ट्रीय पंच म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते सन्मान नितीन उर्फ मुन्ना कदम या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. विनंती करतो स्पर्धेच्या संयोजन समितीच्या वतीने आदरणीय निलेशजी कदम आपण आपल्या शुभास्ते सन्मान नितीन उर्फ मुन्ना कदम यांचा व्यासपीठाच्या मध्यभागी आपण सन्मान करावा. आदरणीय सन्मान्य नितीन उर्फ मुन्ना कदम. या स्पर्धेच्या निमित्तानं ओम कबड्डी संघ ठाणे हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. या स्पर्धेत अत्यंत नेत्रदीपक असं प्रदर्शन आपण या ठिकाणी जरूर केलं, त्याबद्दल आपल्या प्रशांत चव्हाणांचा असणारा हा संघ आहे, जे चिपळूण तालुक्यातल्या मार्गतांबडे गावचे सुपुत्र आहेत, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आहेत. गिरीश इरनाकचा असणारा संघ आहे जो सध्या वरिष्ठ क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. विनंती आहे ओम कबड्डी संघ ठाणे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. ओम कबड्डी संघ ठाणे. स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं आदरणीय निलेशजी कदम यांचे शुभास्ते आपण ओम कबड्डी संघ ठाणे या संघाचा आपण गौरव करतोय. दादा चला प्लीज. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, अत्यंत नेत्रदीपक असा खेळ करण्याचा प्रयत्न आपण केलात आणि ग्रामस्थ खडपोलीच्या विनंतीला मान देऊन आपण या स्पर्धेत आलात, त्याबद्दल आपला या ठिकाणी विशेष गौरव करत आहोत. ओम कल्याण ठाणे या. हॅलो, साखळीच्या सामन्यासाठी तिसरा पुकार देऊन झालाय. मैदान क्रमांक 2 वरती हा सामना होईल. दोन्ही संघ नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी नंदुरबार, गुरुकुल चिपळूण
ब गटातला साखळीचा शेवटचा सामना अर्थात. दोन्ही संघ चला ताबडतोब, आपल्याला खूप वेळ झालाय तिसरा पुकार देऊन. सामनाधिकाऱ्यांना विनंती, आपण मैदान क्रमांक 2 वरती सामन्याची पूर्वतयारी करून घ्या. थँक्यू सर. या स्पर्धेच्या निमित्तानं गुरुकुल क्रीडा मंडळ असा एक चांगला संघ ज्यांनी बांधला, ते संघर्ष क्रीडा मंडळाचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी आदरणीय सन्माननीय विकास उर्फ भाऊ पवार यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं आदरणीय उमेशजींना विनंती करूया, आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय विकास उर्फ भाऊ पवार यांना आपण सन्मानित करायचं आहे. सन्मान्य दीपकजी पालकर, आपणास विनंती, आपण देखील व्यासपीठाच्या रेषेने चला. आपल्याकडे सन्मान्य दीपकजी पालकर. समीर कालेकर, सूरज पवार. या स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रीय पंच आणि दसपडीतले असणारे दादर गावचे आपले सुपुत्र, चिपळूण तालुक्याचे असणारे पंचप्रमुख म्हणून ज्यांची महत्त्वाची भूमिका असते ते सन्माननीय सूरजजी यांना या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. ग्रामस्थ खडपोली यांची मानाची असणारी प्रतिष्ठेची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपला विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. पुढचे आमचे पंच आहेत अनेक स्पर्धांचा अनुभव असणारे सन्माननीय समीरजी कालेकर, परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये सध्या क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अनेक स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्यांना आपण अनुभवलेला आहे. ते राष्ट्रीय पंच सन्मान्य समीरजी कालेकर सर. विनंती आहे स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं सन्मान्य कालेकर सरांना देखील आपण सन्मानित करतोय. स्पर्धा अत्यंत महत्वाची, जरा ही चढाई आवडली असेल जरा टाळ्या मित्रांनो जोरदार झाल्या पाहिजेत. समीर ढोकळेसाठी पुण्यातला असणारा गुणवान खेळाडू व्यावसायिक संघ महिंद्रा अँड महिंद्रा. नंतर आपण सन्मानाकडे वळतोय. आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ संतोषजी जोशी, आम्हाला नेहमी अनमोल असं सहकार्य करणारे संतोषजी जोशी, मी निलेश कदम यांना विनंती करतो की संतोषजी जोशी यांचा आपण यथोचित सन्मान करावा. तीन डिफेन्सचा सुपर टॅकल ऑन आहे. आक्रमणासाठी समीर ढोकळे आपण पाहतोय. SM पटेल नांदेड अर्थात मिडलाईन कर्जतचे असणारे खेळाडू. संतोषजी जोशी आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत, अनमोल असं सहकार्य आम्हाला त्यांचं असतं. धन्यवाद. ग्रामस्थ मंडळ मुंबईचे रवींद्रजी गोटेल, आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठाकडे या. सन्मान्य शार्दुलजी शिंदे, आपला विनंती आहे आपण व्यासपीठाची रेषेने चला. शार्दुल शिंदे, आपण तुषार शिंदे यांची आपण भेट घ्यायची आहे. शार्दुल शिंदे या 4च्या डिफेन्समध्ये या ठिकाणी पकड काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तीच घौडदौड आहे. यश मिळाल्यानंतर मित्रांनो आत्मविश्वास उंचावतो, कॉन्फिडन्स लेवल वाढते. ते समीर ढोकळेच्या बाबतीत आपण पाहतोय. संघ आहे चंदुकाका जगताप क्रीडा प्रतिष्ठान सासवड पुणे. आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ श्री दिलीप दत्तात्रय बापट, आपण कुठे असाल कृपया व्यासपीठाकडे चला. आमचे पुण्याचे ग्रामस्थ राजेंद्र चांदिवडे, कृपया आपण उपस्थित असाल कृपया व्यासपीठाकडे यावे. राजेंद्र चांदिवडे.
या स्पर्धेच्या निमित्तानं ग्रामस्थ खडपोली यांच्या माध्यमातून आयोजित केलेली निमंत्रितांची भव्य दिव्य स्पर्धा देखणी स्पर्धा क्रीडांगण क्रमांक 1 वरती लढत चालली आहे. आपण पाहतोय ते चंदूकाका जगताप क्रीडा प्रतिष्ठान सासवड पुणे ग्रामीणच्या यंदाच्या 2024-25चा हा विजेता संघ आहे पुणे जिल्ह्याचा. तर दुसऱ्या बाजूला SM पटेल नांदेड मिडलाईन रायगड कर्जत अनिकेत म्हात्रेंचा असणारा चमू लढत चालली आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर स्वर्गीय राजेंद्र भास्करराव शिंदे क्रीडांगणावर आणि त्यासाठी सौजन्य लाभतंय समस्त शिंदे परिवार खडपोली. ग्रामस्थ मंडळ मुंबईचे आमचे आधारस्तंभ मान्य श्री रवींद्रजी गोटल प्रकाश देवरुकर आपणास विनंती करतोय आपण रवींद्रजी गोटलांचा यथोचित सन्मान करावा. स्पर्धेच्या यात्रेच्या निमित्ताने आपण हॅलो एक भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा देखील पार पाडत असतो जी की गावांतर्गत असते आणि याच्यामध्ये देखील गावातील अनेक युवक आणि क्रिकेटचे खेळाडू सहभागी होतात. हॅलो या स्पर्धेसाठी आपल्याला अनेक पारितोषिक प्रायोजित झालेत. त्याच्या सर्व ज्या ट्रॉफीज आहेत त्या श्री धुमाळे आमचे ते तळेवाडी येथील आमचे सहकारी आहेत त्यांनी प्रायोजित केलेले आहेत हॅलो आणि त्यांचं सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो हॅलो त्यांना हे सौजन्य लाभण्यासाठी विशेष सहकार्य करणारे आनंद कदम दीपक कदम याला आनंद कदम यांना विनंती करतो आपण पुढे या. धुमाळे सरांचा सन्मान आपण स्वीकारा. हॅलो मैदान क्रमांक 2 वर गुरुकुल चिपळूण नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी नंदुरबार दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार देऊन बराच वेळ झालेला साखळीतला शेवटचा सामना आपल्याला याआधीच आपण उद्घोषित केला आहे की आजच्या सत्रामध्ये आपल्याला उपउपांत्य फेरीचे बाद फेरीच्या सामन्याला सुरुवात होऊन उपउपांत्य फेरीचे सर्व सामने संपवायचे आहेत. सामनाधिकारी आपली प्रतीक्षा करतायत. चला दोन्ही संघ चला नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी दीपक शिंदे आपण आपला संघ मैदानात दाखल करा. गुरुकुल चिपळूण संजय शिंदे आपण आपला संघ क्रीडांगण क्रमांक 2 वर दाखल करा. मित्रांनो क्रीडांगण क्रमांक 1 वर अत्यंत चुरशीची लढत आपण पाहतोय. सामना आवडला असेल तर जरा जोरदार टाळावून जाऊ द्या. एक बिग फाईट आपण पाहतोय एक क्लोज फाईट पाहताना चंदूकाका जगताप क्रीडा प्रतिष्ठान सासवड पुणे आणि SM पटेल नांदेड मिडलाईन. निलेश कदम आपल्याला विनंती आहे धुमाळे सरांचा आपण सन्मान आनंद कदम यांच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करा. शार्दूल शिंदे मित दाभोळकर आपण माझा आवाज ऐकत असाल तर लगेच माईकच्या जवळ या. शार्दूल शिंदे कुठे गॅलरीत बसला असाल लवकर मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न खूप महत्त्वाचं काम आहे. शार्दूल शिंदे मित दाभोळकर. तर क्रिकेटच्या आपल्याला ट्रॉफीज यांनी प्रायोजित केल्या. धुमाळे सर आम्ही आपले आभारी आहोत. त्यांच्या वतीने सन्मान स्वीकारला जातोय अनंत कदम यांच्याकडून. खूप चांगली नेत्रदीपक स्पर्धा ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने ही संपन्न झाली. त्याचं बक्षीस वितरण समारंभ देखील उद्या पार पडेल. महिलांसाठी देखील अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आपण पार पाडले. 100च्या वरती सगळ्या आपल्या महिला माहेरवाशिणींनी यात सहभाग घेतला. खूप चुरशीच्या स्पर्धा झाल्या. खूप आनंद त्यांनी यात्रेचा घेतला. तर त्याचं देखील आपण पैठणीच्या स्वरूपात बक्षीस वितरण उद्या करणार आहोत. मानाचे पैठणी आपण वितरित करणार आहोत या माहेरवाशिणींसाठी आणि आमच्या महिलांच्या सन्मानासाठी. श्री मारुती मानकर साहेब लोणावळा येथून ही स्पर्धा पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण देखील पुढे या. आपला सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या निमित्ताने. मारुती मानकर सर. कमॉन मित्रांनो पवन आडे येतोय गुडवत्ता ज्याच्यामध्ये आहे. बघूया क्लोज फाईट SM पटेल नांदेड आणि चंदूकाका जगताप. दोन्ही संघ तुला मुलाचे आहेत. कमबॅक करावं लागेल ते SM पटेल नांदेड संघाला. चला गुरुकुल आणि नंदुरबार स्पोर्ट्स क्लब वारंवार आपल्याला पुकार दिला जातोय. क्रीडांगण क्रमांक 2 चा आपण ताबा घेऊया. दीपक शिंदे नंदुरबार स्पोर्ट्स क्लब आणि संजय शिंदे गुरुकुल चिपळूण. विनंती आहे आपण आपले संघ क्रीडांगण क्रमांक 2 वर दाखल करा. चालू सामन्यातली शेवटची 2 मिनिटं.
संतोष सकाराम पवार आमच्या बुरमडीतील ग्रामस्थ मुंबई मंडळाचे आणि विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने या. संतोष सकाराम पवार. सिद्धेश प्रकाश साळवी मुंबई मंडळाचे आमचे सदस्य, आपल्याला विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने या. सागर घोसाळकर आपल्याला विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने या. गुरुकुल क्रीडा मंडळ चिपळूण नंदुरबार दोन्ही संघांना तिसरा पुकार देऊन बराच वेळ झालेला आहे. नंदुरबार गुरुकुल चिपळूण दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या ग्रामस्थ क्रीडा मंडळाला नेहमी सक्रिय सहभाग प्रत्येक कार्यक्रमात असणारा पाटणकर बंधू राजेंद्र पाटणकर, रवींद्र पाटणकर आणि प्रवीण वसंतराव पाटणकर, आपल्याला विनंती आपण पुढे या. आपला आम्ही सन्मान करू इच्छितो. संतोष दादा स्वागत आहे. आमच्या बरुबुरवाडीचे मुंबईचे ग्रामस्थ KM इथे कार्यरत असणारे संतोष पवार, आपलं देखील स्वागत आहे. पाटणकर बंधू आपल्याला विनंती आपण पुढे या. या स्पर्धेसाठीच नव्हे तर स्पर्धेच्या नियोजनामध्ये समालोचन असेल किंवा स्पर्धेचा संपूर्ण तयारी असेल, या संपूर्ण पाटणकर कुटुंबियांचा आम्हाला मोठं योगदान आणि मोठा सहभाग असतो. या सर्वांचा आम्ही सन्मान करतोय. कैलासवासी वसंत पाटणकर हे देखील सर्व आपल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये अग्रणी असायचे आणि त्यांचे चिरंजीव, त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. आपल्या योगदानाबद्दल ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली आपले आभारी आहे. थँक्यू सर. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आपण गटातला आणखीन एक सामना या ठिकाणी शिल्लक आहे. उपांत्यपूर्व फेरीचे अर्थात क्वार्टर फायनलचे सामने आपण आजच खेळवतोय. चारही सामने क्वार्टर फायनलचे आजच होतील. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आमच्या माहेर वशिनी देखील या स्पर्धेच्या